भारत पाक युद्ध ट्रम्प थांबवू शकतात, तर मोदी, इस्रायल, अमेरिका, इराण युद्ध का थांबवू शकत नाही? संजय राऊतांचा सवाल. इराण आणि इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू झालेलं आहे. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनलेली आहे. शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलने अमेरिकेसोबत संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला आहे. त्यानंतर तेहरानने त्वरित प्रत्युत्तर दिले आणि पश्चिम आशियातील अमेरिकन एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ले केले. तर अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे ठार झालेत. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की अमेरिका, इराण, इस्रायलच्या युद्धात खामोनी आणि त्यांचे कुटुंब ठार झाल्याची माहिती आहे. मोदी 2 दिवसांपूर्वीच इस्रायलवरून परतले आणि दुसऱ्या दिवशीच इराण इस्रायलमध्ये युद्ध पेटले. हा योगायोग असू शकत नाही. मोदींचे ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याशी जवळचे संबंध आहेत. इराण भारताचा मित्र होता. इस्रायल देखील आहे. काश्मीर प्रश्नावर इराण भारताच्या बाजूने उभा राहिला. अत्यंत स्वस्त दरात इराण तेल देत होता. या युद्धात भारताने एक भूमिका घेणे आवश्यक आहे. मोदी, ट्रम्प आणि नेतन्याहू यांचे मित्र आहेत. त्यांनी युद्ध थांबवायला हवं होतं, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. भारत आणि पाकिस्तानचं युद्ध ट्रम्प थांबवू शकतात, तर मोदी, इस्रायल, इराण आणि अमेरिकात युद्ध का थांबवू शकत नाही, असा सवाल देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले, हे अत्यंत घातक आहे. आता इराणवर अमेरिका, इस्रायल ताबा घेईल आणि हळूहळू पावले भारताकडे वळतील. भारताने केलेल्या ट्रेड डीलमुळे भारत अमेरिकेचा गुलाम झालेला आहे. पाकिस्तानला शस्त्र पुरवण्याचे काम राष्ट्राध्यक्ष ट्रम्प करतात. भारताचे परराष्ट्र धोरण काय आहे की फक्त परदेशात जाऊन मिठ्या मारायच्या, भारतात फोटो पाठवायचे? एवढे मोठे युद्ध सुरू आहे, त्याचा मोठा परिणाम होईल. हे युद्ध भारताच्या दारापर्यंत आलेलं आहे. भूगोल बदलण्याची शक्यता आहे. याचे भारताला चटके बसतील. तिकडे पर्यटक अडकून पडलेले आहेत. विमानतळावर हल्ला झालेला आहे. भारतीय परराष्ट्र खातं आता काय करणार, असा देखील सवाल संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आत्ताच मी बातमी पाहिली. इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खोमेनी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब बॉम्ब हल्ल्यामध्ये ठार झाल्याची बातमी. मोदी 2 दिवसापूर्वी इस्रायलमधून आले. भारताच्या जागतिक धोरणाला बसलेला हा धक्का आहे. इराणमध्ये 40 दिवसाचा शोक हा जाहीर केला. इराण हा भारताचा मित्र होता, अर्थात इस्रायलसुद्धा आहे. इराणनं भारताला आपल्या संकट काळामध्ये अनेकदा मदत केलेली आहे. काश्मीरच्या प्रश्नावर खुलेपणानं भारताच्या बाजूनं उभा राहिलेला देश म्हणजे इराण. त्यानंतर इराण भारताला अत्यंत स्वस्त दरामध्ये तेल देत होता, एका मैत्रीच्या नात्यानं. इराणनं हे नातं आपल्याबरोबर कायम जपलं. इराणनं भारताशी कायम मित्रत्वाचं नातं ठेवलं. अशा इराणच्या संदर्भात, या युद्धासंदर्भात भारतानं एक भूमिका घेणं आवश्यक होतं. मोदी हे ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे फार जवळचे मित्र आहेत. एकमेकांना मिठ्या मारताना आम्ही काल त्यांना पाहिलं इस्रायलला. जर भारत पाकिस्तान युद्ध हे ट्रम्पने थांबवलं असं ते म्हणतात वारंवार, तर इराणला वाचवण्याची जबाबदारी ही मोदी यांची होती. हे युद्ध थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. पण इराणवरती ज्या प्रकारचे बॉम्ब हल्ले झाले, लहान मुलांच्या हत्या झाल्या, मारलं, खोमेनीचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या नातवांसह मारलं गेलं. भारताचं परराष्ट्र धोरण, भारताचं नेतृत्व काय करत होतं? हे युद्ध त्यांनाही थांबवता आलं असतं असं भारतीय जनता पक्ष किंवा इतर मोदींच्या समर्थकांचं म्हणणं आहे. जर भारत आणि पाकिस्तान युद्ध ट्रम्प थांबवू शकतात, तर इस्रायल आणि इराणचं युद्धसुद्धा आमचे मोदी थांबवू का शकले नाहीत? याचं उत्तर भारतीय जनता पक्षानं, सरकारनं द्यावं अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आणि इच्छा आहे.
ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे जागतिक राजकारणासाठी. ही अत्यंत वाईट आणि दुःखद घटना आहे मध्य पूर्व आशियातील स्थैर्यासाठी. इराणचं कमजोर होणं हे भारतासाठी सुद्धा अत्यंत घातक आहे. कारण ज्या पद्धतीनं आता इराणवर अमेरिका आणि इस्रायल ताबा घेईल, हळूहळू ही पावलं भारताच्या दिशेनं पडू शकतात. नेतन्याहू आज आहे उद्या नसतील, पण भारत हा एक महान देश आहे. आधीच नरेंद्र मोदींनी अमेरिकेबरोबर केलेल्या ट्रेड डीलमुळे भारत अमेरिकेचा गुलाम झालेला आहे व्यापारी करारात. जर अमेरिकेनं इराणमध्ये पाय रोवले, पाकिस्तानच्या युद्धामध्ये, पाकिस्तान अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये ट्रम्प पूर्णपणे पाकिस्तानला मदत करत आहे. लक्षात घ्या, पाकिस्तानला अर्थसहाय्य, पाकिस्तानला मिसाईल्स, पाकिस्तानला शस्त्र पुरवण्याचं काम प्रेसिडेंट ट्रम्प करत आहे. आणि प्रेसिडेंट ट्रम्पनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये 2 दिवसापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानच्या जनरलच्या शौर्याचं कौतुक केलेलं आहे. ह्याच्यावर सुद्धा भारताच्या परराष्ट्र खात्याकडून साधं निषेधाचं शब्द बाहेर पडला नाही. मग भारताचं परराष्ट्र धोरण काय आहे, भारताची जागतिक भूमिका काय आहे? की फक्त जाऊन परदेशात जाऊन फिरायचं आणि नेत्यांना मिठ्या मारून फोटो पाठवायचे भारतामध्ये, हेच आहे का? खोमेनी यांचं दुर्दैवी निधन, हत्या ही भारतासाठी सुद्धा धक्कादायक आहे, इतकंच मी सांगू शकतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.